पेपर 1 युनिट 7, पेपर 2 पार्ट सी युनिट 4 जसंच्या तसं आहे का? फक्त एक शब्द इथे सुटलेला आहे, निधर्मीकरण. ठीक आहे, हे आपण कुठे घेतो? असं शिकला तरच समाजशास्त्र समजतो सुद्धा. म्हणजे आपल्या डिस्कशन मध्ये, लेक्चर सिरीज मध्ये पण आपण असंच करणार. हे डिस्कशन झाल्यानंतर आपण हे डिस्कस करणार. आपलं असं वॉटर टाईट कंपार्टमेंट नाही की पहिले पेपर 1 2 महिने, मग 4 महिन्याची बॅच असेल तर 2 महिने पेपर 1 2 महिने पेपर 2, असं नसतं डिस्कशन. युनिट नंबर 8 पेपर 1. काय युनिट नंबर 8 पेपर 1? आहे मग निधर्मीकरण तिथे शिकणार आपण. हे असं का शिकतो? कारण त्याची लिंक लागते रे. मग ती लिंक लागते की निधर्मीकरण म्हणजे काय. मग निधर्मीकरण, आता धर्मनिरपेक्षता आहे का धर्म आणि समाजमध्ये शब्द आहे ना, बरोबर? मग तिथे धर्मनिरपेक्षता शब्द आहे. मग धर्मनिरपेक्षतेच्या पुढची स्टेज आहे ना निधर्मीकरण. मग राजकारणात काय शिकताय तुम्ही? निधर्मीकरण तिकडे शिका, म्हणजे मग उत्तर चांगलं लिहिता येतं. समजलं का? कारण उत्तर आहे धर्माबद्दल आणि तिथे निधर्मीकरणाची काहीच चर्चा नाही. तिथे आहे का सामाजिक चळवळ? आता पूर्ण टॉपिकच आहे आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी. राईट, ओव्हरलॅपिंग पेपर 1 पेपर 2. परत तेच पेपर 1 युनिट 8 धर्म, पेपर 1 पेपर 2 युनिट 6 धर्म. म्हणजे जेव्हा इथे धर्माबद्दलच्या सगळ्या डिस्कशन करणार तेव्हा भारतीय समाजाचा धर्म डिस्कस करायचा ना. परत हे वेगळं थोडी डिस्कशन करायचंय. म्हणजे इथे उदाहरण सांगतो तुम्हाला, ते चांगलं समजतं. भारतीय समाजाचा उल्लेख करावाच लागेल, जरी पेपर 1 चा असेल किंवा पेपर 2 चा असेल. येते लक्षात? सो त्याच्यामुळे हे ओव्हरलॅपिंग करा. असे भरपूर उदाहरणं देता येतील, आतापुरतं पुरेसे. मुद्दा पटला ना? है ना? हे पण इथे आहे की युनिट 9 नातेसंबंधांच्या पद्धती, किनशिप, हे सगळं नातेसंबंधांच्या पद्धती इथे रिपिटेशन आहे. राईट. सो किती टक्केवारीने जर सांगायचं झाला, 60% ओव्हरलॅपिंग, 60% हा सगळ्यात ह्यूज बेनिफिट आहे सोशॉलॉजी ऑप्शनलचा. पेपर 1 आणि पेपर 2 चं ओव्हरलॅपिंग 60% आहे.